गोष्टीसाठी लाजवेल की त्याच्यासोबत जेवढे सेल्फी घेतले जात नाहीत त्याहूनही अधिक सर्वाधिक जास्त सेल्फीज ज्या खेळाडूशी घेतले जातात तो बॅटर पवन केणे मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. प्रथमेश म्हात्रे आम्ही आपलं लक्ष वेधू. प्रथमेश जनार्दन म्हात्रे टीम कॅप्टन म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. टीम कॅप्टन पुंडेगावचा हा खेळाडू आणि आज लीड करतोय ते जय माता दी दिघोडे मयूरजी गरज साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतो आणि या संघाचा कर्णधार पद भूषवत असताना प्रथमेश जनार्दन म्हात्रे पुंडेच्या या खेळाडूला आपण पाहणार आहात. ड्रेस कोड चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतोय. सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अर्थात ही प्रिंट केलेली जर्सी तथा या स्पर्धेच्या माध्यमातून चित्रलेखाताई पाटील 6 षटकांचा सामना राहील याकडे लक्ष वेधूयात. चित्रलेखाताई पाटील प्रवक्ता शेतकरी कामगार पक्ष तथा सोशल मीडिया अध्यक्ष चित्रलेखाताई पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स करण्यात आलेली ही टी शर्ट्स वेअर केलेली पाहायला मिळते. या खेळाडूंकडे आपण पाहत आहोत. पवन केणे स्क्रीनवरती दिसतोय आणि अगदी त्याच्या साथीला बंटी बद्रिके. हे दोन अनेक वेळेला आपण पाहिलं ना तर या दोन प्रतिनिधी यश अशा खेळाडूंना एकत्रितपणे अनेक स्पर्धांमध्ये खेळताना आपण पाहतो. पावसाळी रबर बॉल क्रिकेटने एक सर्वाधिक मोठी पर्वणीच आणलेली पाहायला मिळाली. कारण काल आपण पाहिलं ना तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवबागचा खेळाडू अर्थात दर्शन बांदेकरला आपण खेळत असताना पाहायला मिळाला होता. प्लेइंग 11ची लिस्ट बंटी बद्रिकेची आपण पाहतोय. बंटी बद्रिके पवन केणे पाहायला मिळतोय. शुभम गोडविंदे या संघामध्ये आहे. निमेश मोहिते पाहायला मिळतोय. महेंद्र अंधेरे अर्थात भुऱ्याला आपण पाहणार आहात. त्याच वेळेला सिद्धू मोरे अर्थात दाटाव रोह्याचा खेळाडू. जीत रोजारियो अर्थात नेरळचा खेळाडू. सर्वेश पाटील या टीम मध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळतोय. दिनेश पाटील हा खेळाडू खेळतोय. अजय पवार या विजय पवारला आपण पाहणार आहात. आणि भावेश सावंत असे प्लेइंग 11ची लिस्ट पाहायला मिळते. विजय पवार आमराळी कर्जतचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. जीत रोजारियो क्या बात आहे. जीत रोजारियोलाही आपण पाहणार आहात. खरं तर नेरळ जेवढं प्रसिद्ध आहे ना अगदी माथेरान अगदी प्रसिद्ध आहे ना ज्या आपल्या ट्रेनसाठी किंवा पर्यटनासाठी तितकासा प्रसिद्ध आहे माथेरानचा आणखीन एक खेळाडू जीत रोजारियो. चला बॅटिंग आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. सामन्याला सुरुवात व्हायला हवी. सिद्धू मोरेला या टीम मध्ये आपण पाहणार आहात. महेंद्र अंधेरे विदिन 30 मिनिट्स मध्ये एक इनिंग कंप्लीट व्हायलाच हवी याकडे लक्ष वेधूयात. विदिन 30 मिनिट्स मध्ये इनिंग संपायलाच हवी. महेंद्र अंधेरे अर्थात माणगाव नाव्याचा खेळाडू हा देखील या संघामध्ये त्यालाही स्थान देण्यात आले. निमिष मोहितीला आपण पाहतोय. परंतु शुभम गोडविंदे काय बॅटिंग केली होती उरडमध्ये दिघोड्यामध्ये आपण पाहिले तर अफलातून खेळ पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूचा राहिला आहे. प्रथमेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकाला होईल सुरुवात. स्ट्राईक एंडवरती बॅटर बंटी बद्रिके. नॉन स्ट्राईक एंडवरती पवन केणे असा आयकॉन खेळाडू म्हणून रायगड प्रीमियर लीग मध्ये तो खेळत असताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होईल. 6 षटकांची लढत. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती जिथे आपण प्रथमेश जनार्दन म्हात्रे अर्थात पिटू याला आपण पाहत आहोत. लेफ्ट आर्म अराउंड विकेटने तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. बंटी बद्रिकेच्या अगेन्स्ट एक रणनीतीबद्ध कामकाज त्याचाही पाहायला मिळणार आहे. कारण जिथे आपण पाहिलं ना थर्ड मॅन तैनात करण्यात आला. डीप पॉइंट आहे. वाईडिश लॉंग ऑफ तैनात करण्यात आला. लॉंग ऑन आहे. डीप मिड विकेट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. शॉट फाईन लेग वरती गेलाय उभा. शॉट एक्स्ट्रा कव्हर जवळ आहे. पुढचा चेंडू गोलंदाज. पहिला बॉल वेगवान तिखट मारा इथे पाहायला मिळाला. फास्ट अँड फ्युरियस थेट यष्टिरक्षकाचा भेद घेणारा चेंडू 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण पाहत आहोत. ऍक्शन रिप्ले हा क्लोज अँगलने इथे दाखवण्यात आला. खरं तर बॅकफुटला आला होता. क्रीजचा वापर केला. परंतु हा आणखीन एक व्ह्यू आपण पाहत आहोत. विविध कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा कव्हर करण्यात येते आणि प्रत्येक कॅमेऱ्यानिशी अँगलने हे दाखवण्यात येत असताना पाहायला मिळतं. 24 लाईव्ह इव्हेंट्स अगदी संदीपजी पाटील साहेब यांच्या मालकीची ही संकल्पना. चांगल्या दर्जाचं क्लीन अँड नीट कॅमेरा वर्क आपण पाहत आहोत. यावेळेचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट चांगला आहे. झेल ड्रॉप. बंटी बद्रिके सारख्या बॅटरला जीवदान देणं हे वरदानच साबित राहील. कारण त्याच्यासारखा खेळाडू जर का जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर हा कार मारू शकतो. रोह्यामध्ये नुकतीच स्पर्धा पार पडली होती. आदर्शनगर चॅम्पियन ट्रॉफी बिग बॅश आणि त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट नुकताच राहिला 1 आठवड्यापूर्वी. हा तोच बॅटर आहे.
सध्याच्या घडीला पावसाळी क्रिकेटीत त्याच धाटणीचं चांगलं खेळतोय. सिक्सरचा बॉल आणि सिक्सर साठीच पाठवण्यामध्ये त्याच्याकडे महारत आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. कॅच ड्रॉप झाला होता क्षेत्ररक्षक जिथे आपण पाहिलं लॉंग लेगला कुणाल कोळी त्या ठिकाणी होते. हा झेल इथे मात्र घेतला गेलाय का? सेलिब्रेशन केवळ यष्टीरक्षक आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू करतोय. गोलंदाजाचा अपील कोणत्याही स्वरूपाचा नव्हता आणि यष्टीरक्षकाने केवळ अपील गेलेली होती आणि याचंच कारण की काय तिथे मात्र आपण पाहतोय धावफलकावरती 2 आहेत. धावफलकावरती 2 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज यावेळेला खोलात टाकला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. एक धाव दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. फेकी अचूक झाली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे अडचणी तर वाढल्यात आणि अर्थात DRSचा वापर करण्यात येतोय. ग्राउंड पंचांनी सांगितलंय होय आउट आहे, परंतु इथे DRSचा वापर करण्यात येईल. प्रथम दर्शनी असं वाटलं होतं की या इथे अडचणी वाढल्यात या फलंदाजाच्या. थ्रो एक्झॅक्टली ऑन स्टंप पाहायला मिळाला. कलेक्शन चांगलं झालंय. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग. निर्णय अजूनही प्रलंबित आपण पाहत आहोत. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण, परंतु पावसाळी क्रिकेटमध्ये थ्रो अचूक होणं ही बाब देखील फार महत्वाची राहते. अचूक थ्रो झाला ऑन दी स्टंप. थ्रोईंग आर्म किती स्ट्रॉंग आहे या क्षेत्ररक्षकाचं हे पाहण्याजोगेच राहिलं होतं. निर्णय प्रलंबित आहे अजूनही, कारण महत्वाची मॅच. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं तर तिथे अपील करण्यात आली होती याआधीच्या चेंडूवरती. कलेक्शन चांगलं झालंय. फेकी त्याहूनही अधिक चांगली पाहायला मिळाली, परंतु बंटीचा कॉन्फिडन्स काहीतरी वेगळंच सांगतोय. नॉट आउट. रन्स कंप्लीट होईल. अर्थात धावा इथून मिळतील. त्या 2 संघाची धावसंख्या आहेत त्या 4. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती देखील येत असताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. तर बॉल गॅदर करत असताना यष्टीरक्षकाने प्रथमच बेल्स रिमूव्ह केल्या होत्या, किंवा त्याचा हात लागला होता आणि कदाचित बंटी बद्रिकेने हे हिरलं होतं. त्याला ठाऊक होतं की यष्टीरक्षकाने चुकी केली आणि म्हणून की काय त्याने लगेच DRSचा वापर देखील करण्याचा प्रयत्न केला. विश्वनाथ रोहिदास जाधव याला आपण स्क्रीनवरती पाहत आहात. पालघर जिल्हा, वसई तालुका आणि धानिवच्या जाधव पाड्याचा हा खेळाडू जो ॲज अ आयकॉन म्हणून खेळतो. सुप्रीमोमध्ये त्याला मिळालेली कार प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतो आहोत त्याला. यावेळेचा बॉल खाली राहिला होता. वेग जास्तीचा जनरेट करण्यात आला. फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बाईकच्या स्वरूपामध्ये धाव मिळतील 4. हा येतोय चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या जिथे मात्र 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 8 ऑन दी बोर्ड. 5 चेंडू 4 वरती बंटी बद्रिके नॉट आउट बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 8 बनली. 5 चेंडूचा खेळ संपलेला पाहायला मिळालाय. चांगली बॉलिंग केली. एक्सिलंट बॉलिंग अँड लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करत असताना आपण प्रथमेश मात्रेला पाहत आहोत. वारंवार त्यांनी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवले. जास्तीचे चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. टप्पा चांगला आहे. दिशा चांगली ठेवली आहे. मोठे फटक्यापासून वंचित ठेवले. अभिप्रेत राहील. कधी मोठे फटके येतील हे पाहणं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर उसळी घेणारा हा चेंडू अधिकचा वेग जनरेट केला. इथे मात्र डेटला हिट केलं. आणखीन एक बंपर पाहायला मिळाला. DRSचा वापर करण्यात येतोय. बॅटिंग टीमच्या माध्यमातून हाईट फॅक्टर इथे पाहिलं जाईल. पंचांच्या माध्यमातून लिगल डिलिव्हरी इथे जाहीर करण्यात आली होती. अर्थात फेअर डिलिव्हरी आहे. पंचांनी ग्राउंड पंचांनी हे सांगितलं, परंतु या पण DRSचा वापर करतोय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. बॅटिंग करत असताना स्वर्गीय जीवा 11 मुरबी या टीमला आपण पाहत आहोत. बॅटिंग टीमने DRSचा कॉल केलाय. बॅटरचाच हा कॉल पाहायला मिळाला. अगदी स्क्रीनवरती या दोन्ही बॅटरला आपण सध्याच्या घडीला चर्चा करत असताना पाहायला मिळतोय. 5 बॉलमध्ये 4 धावा. फेअर डिलिव्हरी अनसक्सेसफुल राहिलाय. हा वाईट बॉल. वाईट बॉल. वाईट बॉल. वाईट बॉल आलाय.
अवांतर धाव, एक्स्ट्रा रन. हा बॉल उसळी घेणार. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. वारंवार या गोष्टी दाखवल्या जात आहेत 24 लाईव्ह इव्हेंट्स. दूध का दूध, पाणी का पाणी. खरं तर हा चेंडू अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. 9 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. हे षटक अगदी नाट्यमय राहिलं कारण या षटकामध्ये अपील झाली, रनआउटची अपील झाली. शेवटचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला. गॅप मोठा, होणार नाही धावांचा तोटा. रन्स मिळतील त्या शेवटच्या बॉलवरती 4. संघाची धावसंख्या 13-0. पहिल्या षटकाच्या अंती 13 धावा धावफलकावरती आहेत. संघाला अडखळती परंतु सुरुवात चांगली मिळाली असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही कारण अतिरिक्त धावा आल्या, त्या ऍड झाल्या. संघाची धावसंख्या जिथे 13 पाहायला मिळते. गोलंदाजाने प्रथमेश म्हात्रेने तिथे 9 धावा खर्च केल्या होत्या. अभिजित मेघनाथ ठाकूर अर्थात छोटे ठाकूर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. 13-0. सुरुवात तर दमदार झाली आहे परंतु पवन केणे एक विस्फोटक निडर अंदाजामध्ये खेळणारा हा बॅटर, प्रतिती यश, प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित असा एक खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. तो सध्या त्याकडेला स्ट्राईक इनवरती आहे. चर्चेतील नाव टेनिस क्रिकेट विश्वातील ज्याला आपण स्ट्राईक इनवरती पाहत आहोत. पहिला बॉल, पहिला चेंडू ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्यात आला आणि पवन केणे बाद. धक्का क्रमांक पहिला. पण बाद होत असताना पाहायला मिळतो आणखीन एक बॅटर अर्थात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मुळगावचा असणारा शुभम गोडबिंदे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 13-1. 13 धावा धावफलकावरती आहे. धक्का क्रमांक पहिला लागला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि ज्यावरती एक चांगला झेल इथे घेण्यात आला. ऑन साइडला आपण कुणाल कोळीला पाहिलं होतं. चांगला झेल त्याने फिनिश केला. बॉडीचं संतुलन बनवलं. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे छोटे ठाकूरला. विकेट मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं अर्थात त्याचा आत्मविश्वास दुगिनीत होत असताना पाहायला मिळेल. चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो करण्यासाठी जाणला जातो. अनेक स्पर्धा त्याने सातत्याने गाजवलेल्या पाहायला मिळाल्या. 13-1. 13 धावा धावफलकावरती आहेत. एसएन ट्रॉफी नुकतीच त्यांनी आयोजित केलेली पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर बॉल वेगाने इथे स्वागत केलं. स्वागत आहे पारगावच्या नानोबा मैदानावरती आणि या रायगड प्रीमियर लीग मध्ये हे सांगण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती गोलंदाज इथे अभिजित ठाकूर करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. गोलंदाजी चांगली होती. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर वारंवार तेच चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. शुभम गोडबिंदे सारखा बॅटर मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. वारंवार कुठे ना कुठेतरी चाचपडत बॅटिंग करतोय असंच भासतंय कारण तो ज्या फटक्यांसाठी जाणला जातो अगदी निडरपणा त्याच्याकडे आहे. हाफ ट्रॅकर बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. झेलची नामी संधी आणखीन एक विकेट. सेलिब्रेशन स्टार्ट नाव अभिजित ठाकूर. 1 मोर विकेट डाऊन अर्थात शुभम गोडबिंदे बाद. धक्का क्रमांक आणखीन एक दुसरा बसत असताना पाहायला मिळतो आहे. 2 फलंदाज बाद झाले. 13-2. निमिष मोहितेला आपण नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. उरणच्या दादरपाड्याचा खेळाडू निमिष मोहिते बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल होतोय. दादरपाड्याच्या क्रीडांगणावरती नुकतीच स्पर्धा रबर बॉलची पार पडली. अर्धशतक याच बहादराने ठोकलं. त्याला पण बॅटिंगसाठी पाहत आहोत मैदानावरती दाखल होत असताना परंतु विकेट मिळवल्यात. काय गोलंदाजी झाली आहे.
बिकट परिस्थितीमध्ये तिखट मारा करणारा आणि फलंदाजांची खंडागळ्या करण्यासाठी जाणला जाणारा अभिजित ठाकूर अर्थात छोटे ठाकूर चांगली गोलंदाजी करतोय. अगदी ही व्यासपीठ तुम्ही पाहत आहात. या व्यासपीठावरती प्रत्येक मान्यवरांची उपस्थिती सातत्याने पाहायला मिळते. खेळाडू वर्ग जास्तीचा या स्पर्धेमध्ये सातत्याने पाहायला मिळाला, कारण ही स्पर्धाच खेळाडूंनी आयोजित केलेली आहे. प्रत्येकाच्या पसंतीस उतरली आहे स्पर्धा. निमिष मोहिते स्ट्राईक एंडवरती पुढचा बॉल यावेळेला पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतो. वेगाने टाकलेला हा चेंडू इथे मात्र यष्टिरक्षकाचं कलेक्शन खराब राहिलंय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये जिथे आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं यष्टिरक्षकाला ही अर्थात तारेवरची कसरत राहते. अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने आपण पाहतो बॉल पडल्यानंतर हलतो, हवेमध्ये हेलकावे घेतो, कधी बाउन्स होतो, कधी खाली राहतो आणि सुळावरची पोळी आहे म्हणून यष्टिरक्षकाला आपण सातत्याने पाहतो. हा बॉल देखील पुन्हा एकदा यष्टिरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल आलाय. एकंदरीत आपण पाहिलं तर या षटकाचा विचार केला तर अर्थात या षटकामध्ये एक धाव आली जी बाईची आहे आणि अर्थात या स्पर्धेतलं मेडनवर टाकणारा गोलंदाज अभिजित ठाकूरने आणखीन एक कीर्तिमान आपल्या नावावरती नोंदवलाय. 2 विकेट प्राप्त केले आणि निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा छोटे ठाकूर. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती त्या 14ला 2. संतोषजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून 1100 रुपये आणि विशालजी दितेकर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येक मेडन ओव्हरसाठी हे पारितोषिक देण्यात येईल आणि प्रत्येक या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोलंदाजासाठी आणि पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा या स्पर्धेतला नोंदवलाय अभिजित ठाकूरने. 2100 रुपयाचा तो हकदार राहिला. काय गोलंदाजी त्याने केली. फलंदाजाच्या मनामध्ये काहूर माजवणारा आणि प्रश्नांचा भडीमार करणारा प्रत्येक बॉल त्याने हाताळलेला पाहायला मिळाला होता. प्रत्येक चेंडू वेगाने टाकला. प्रत्येक बॉल उजव्या एसीच्या बाहेर ठेवला. एक कॉरिडॉर बनवला होता त्याने उजव्या एसीच्या बाहेरचं आणि सातत्य त्याने ठेवलं. या संघाचे संघमालक तथा दिघोडे गावचे प्रभारी सरपंच जय माता दी दिघोडे या टीमचे सर्व मयूरजी गरज साहेब यांच्या माध्यमातून देखील 5000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. एकंदरीत 7100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय या एका निर्धाव षटकासाठी. मॅन ऑफ द सिरीज साठी आणखीन एक गोष्ट नमूद करतो. प्रत्येकाचंच लक्ष वेधे. मॅन ऑफ द सिरीज साठी निर्धाव षटकाला 10 पॉइंट्स आहेत. क्या बात आहे. अजून काय हवं. कारण गोलंदाजाची कमकुवत बाजू राहते की गोलंदाजाला विकेट नंतर जास्तीच्या त्यांच्या पुढे धाबा जर का आल्या नाहीत तर त्यांना ती सिरीजसाठी आपण अनेक वेळेला फारसे बॅटर्सच पाहत असतो. ही स्पर्धा जी आयोजित केली आहे ती क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनी केली आहे. हे आवर्जून इथे पुन्हा एकदा नमूद करावं असं वाटतं कारण या साऱ्या गोष्टी महत्वाच्या राहतात. प्रथमेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट चांगला. झेल टिपला. आणखीन एक धक्का. इथे मात्र निमिष मोहिते बाद. चांगला झेल टिपलेला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. फटक्याचं एक्झिक्युशन. बॅट हातामध्ये थोडीशी फिरली. याचंच कारण बॉल जास्तीचा उंच गेला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आला होता. सुयोग भोईर पहा. हा झेल आउटफील्ड ज्या नेहमीच ओली असली ना चिखलातून मार्गक्रमण करत असताना झेल घेणं ही बाब सोपी नाही. पावसाळी क्रिकेट गेले अनेक वर्ष मी सातत्याने पाहतोय. अनेक जण म्हणतात की हे युवा खेळाडूंसाठी आहे. केवळ अगदी गरम रक्त आणि सळसळीत रक्त असणारे खेळाडू खेळू शकतात. परंतु सध्याच्या घडीला सातत्याने चांगलं क्रिकेट इतर खेळाडूंचंही आपण पाहिलंय. 14ला 3. 14 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज बाद. नवीन बॅटर दिनेश पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. नारपोलीचा खेळाडू. पनवेल तालुक्यातील आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नारपोलीला बिलॉंग करणारा. नारपोली या गावाची ओळख नेहमीच ही राहिली आहे ना की टेनिस क्रिकेटची पहिली स्पर्धा याच गावामधून येत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती 14ला 3.
दिनेश पाटील याच गावचा खेळाडू, अर्थात विस्फोटक खेळीसाठी तोही जाणला जातो, परंतु आणखीन एक जमेची बाब, या संघाकडे आणखीन रथी महारथी येणं अजूनही बाकी आहे. धावा बनलेल्या नाही आहेत, पण ती बदरी की केवळ तिथून कोणत्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये इन्व्हाइट करायचं आहे तोच इशारे करतोय. मोठी फटकेबाजी यायला हवी. तो नॉन स्ट्रायकिंगवरती उभा आहे. पहिल्या षटकाचा खेळ त्याने केला होता. पुढचा चेंडू उसळी घेणारा, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा. या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीमध्ये वैविध्यता आणलेली पाहायला मिळाली. किंवा अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर त्याची गोलंदाजी एखाद्या अँड्रॉइड फोन पेतल्या ऍप्लिकेशन प्रमाणात राहिली आहे. अपडेट्स प्रत्येक चेंडू मागे येत असताना त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. प्रत्येक बॉल टाकत असताना काही ना काहीतरी वेगळं करण्याचा तो प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा, यावेळेला देखील उसळी घेतली आहे. शरीराच्या जवळ टाकला होता बॉल, दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. डीआरएसचा वापर आता मात्र फिल्डिंग टीम इथे करते की काय, कारण होय डीआरएसचा वापर इथे करण्यात येतोय. फिल्डिंग टीमने डीआरएसचा वापर केलेला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आहे. आणि एक वेळेला प्रथमेश मात्रेला आपण सातत्याने असं बॅटिंगसाठी नेहमीच जाणत असताना पाहायला मिळाला, परंतु आज काय बॉलिंग केली आहे त्याने. एक फ्रंट लाईन गोलंदाजाची भूमिका तो अदा करतोय. हा व्हाईट बॉल अनसक्सेसफुल राहील, अर्थात इथून डीआरएस. फिल्डिंग टीमने या डीआरएसचा वापर केला होता. हा अनसक्सेसफुल राहणार आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. कॅमेरा वर्क पहा, अधिक वेगाने निघणारे चेंडू आणि ते सारं काही कॅमेरामध्ये कैद करण्यात येते. दिनेशला आपण स्ट्राईक रेटवरती पाहत आहोत. पहिलाच बॉल वेगाने टाकला होता त्याच्या अगेन्स्ट, बाहेरच्या दिशेने निघणारा. 15-3 अशी दयनीय अवस्था इथे पाहायला मिळाली आहे. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तोच, परंतु यावेळेला दूर राहील. चेंडू सीमारेषेच्या नजीक ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या बाहेर हुलकावणी दिली. धाव मिळतील 4. हा येतोय चौकार. टॉप ऑफ दी बाउन्स आला, हॅमर्ड केलं. वाईडिस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता, तिथे चौकार मिळवलाय. 19-3 आहेत. पुन्हा एकदा उसळी घेणारा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वारंवार एकच दिशा, एकच लाईन, टप्पा तोच. जणू काही एखादं नाणं ठेवलंय खेळपट्टीवरती आणि तिथेच बॉल टाकत असताना या गोलंदाजाला आपण सध्या घडीला पाहत आहोत. काय बॉलिंग केली आहे. ऍक्शन रिप्ले पहा, क्लोज अँगलने क्लोज व्ह्यू देखील तुम्ही पाहत आहात. पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर. हा नो बॉल. नो बॉल. आवाज तर मोठा आला होता. बॅटची कडा घेतली होती. यष्टिरक्षकाचा वेध घेतला होता, परंतु कहाणी में ट्विस्ट. इथे मात्र झेल टिपल्यानंतर ही ओ स्टेपिंग झाली आहे. ओ एक कॅमेरा अँगलने देखील तुम्ही पाहत आहे. ओ स्टेप केला होता गोलंदाजाने आणि जसा ओ स्टेप झाला लगेचच पंचांनी, हेमंतजी शेट्टी तुम्ही त्यांना पाहत आहात, महाराष्ट्रातील सर्वाधिक ट्रॅव्हल करणाऱ्या पंचांच्या यादीमधील आणि जय पॅनल यांच्या पॅनलमधील आणखीन एक महत्वाचे पंच म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. 20-3 20 धावा धावपलकावरती आहेत. इथे केवळ खेळाडूंसाठीच खूप काय नाहीये. इथे येणाऱ्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर सोशल नेटवर्किंगचा जमाना आहे. इथे येणाऱ्या रील स्टारसाठी खूप काय. तुम्ही एक चांगली रील बनवा, जर ती आयोजकांना पसंती झाली, सर्वाधिक व्ह्यूज मिळाले, किंवा अगदी त्याच वेळेला ती सर्वांना भावली, तर तिलाही पारितोषिक आहे. अर्थात सरप्राईज गिफ्ट तुम्हालाही मिळेल. टॉप 3 ची यादी काढली जाईल. क्या बात आहे. मला वाटतं आज या स्पर्धेच्या माध्यमातून ह्या 8 दिवसामध्ये अनेक रील स्टार इथे येतील. मयूर वाघमारे तर परमनंट आपण पाहत आहोत, त्याचे ब्लॉग सातत्याने येत आहेत. धावपलकावरती धावा आहेत त्या 20-3 20-3 फलंदाज बाद झाल्यात. अडचणी वाढल्यात या संघाच्या. असणे दाखवे देखील येत असताना पाहायला मिळेल, कारण पवन केणेला आज आपण पाहत आहोत, चांगली आयकॉन खेळत आहेत. केतन मात्रे देखील आहे. फ्रीचा बॉल बॅट हातामधून निसटली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टिरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक सिंगल इथून मिळेल लेग बाईटच्या स्वरूपामधून. 21 तर बनल्या. 30 षटक प्रगतीपथावरती आहे. चालू असलेला सामना आजचा या 4थ्या दिवसातील आणखीन एक मॅच, अर्थात दुसरा सामना आपण पाहत आहोत. स्वर्गीय कुमारी जीवा 11 मुरबी या टीमने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जय माता दी दिघोडी या टीमला प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट, जिथे जय माता दी दिघोडी या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आला आणि स्वर्गीय कुमारी जीवा 11 मुरबी या टीमला बॅटिंगसाठी
इन्व्हाइट केलं होतं. 21-3. यावेळेचा बॉल देखील कमी गतीने टाकला होता, परंतु इथे यशरांच्या पाठीमागे लॉंग स्टॉपला चेंडू नॉन स्टॉप ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. यशरांच्या अगदी जवळून बॉल गेला होता. जिथे गोलंदाजाचे हात जे आहेत ते डोक्यावरती आले आणि याचंच कारण की काय, तिथे बाईकच्या स्वरूपामधून धावा मिळाल्या. त्या एकंदरीत दोन संघाची धावसंख्या आहे ती 22-3. एकच धाव आली आहे, अर्थात 22-3. 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आहे. 3 फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. या स्पर्धेच्या हायलाइट्स पाहायला मिळाल्या तर खऱ्या अर्थानं बंटी जोशीने केलेली ती तुफानी आणि विस्फोटक इनिंग ही चर्चेचे विषय राहिली. अगदी किरण पवारने 2 बॉल 10 वरती जो शेवटच्या बॉलवरती षटकार लगावला होता तो जास्तीचा चर्चेचा विषय राहिलेला पाहायला मिळाला. कारण ना केपी इज बॅक ही चर्चा सातत्याने होत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती आहे ते 22-3. हाफ ट्रॅकर होता. बॅच यातली कडा, यष्टिरक्षकाचा वेध, धावाच महाग झाल्यात. कारण असं वाटू लागलं ना सध्या घडीला सोनं जेवढं महाग झालं ना त्याहूनही अधिक धावा इथे महाग झाल्यात. बॅटला बॉल तितकेसे लागलेले नाही आहेत. सीमारेषेच्या पलीकडे जाणारे चेंडू अद्याप पाहायला मिळालेले नाही आहेत. अगदी उमेशजी भोईर जर आपण पाहिलं तर एकही षटकार अद्याप पाहायला मिळाला नाही आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उसळी घेणारा यावेळेला पाहायला मिळाला होता. ऑन साईडला हाफाम पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल, एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये. संघाची धावसंख्या 23-3. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अभिजित ठाकूर पहिली धाव त्याच्या अगेन्स्ट आली आहे ती ही 8व्या बॉलवरती. एक सर्वाधिक मोठा रतीप त्याने इथे रचलेला पाहायला मिळालाय नावावरती. उसळी घेणारा बॉल, अधिकचा उसळी घेणारा बॉल. चेंडू मात्र थर्ड मॅनला ट्रॅव्हल होईल. पंचांचा इशारा इथून येत असताना पाहायला मिळते. या आधीचा बॉल जो मात्र 1 बाउन्स देण्यात आला होता आणि याचंच कारण इथे मात्र हा चेंडू नो बॉल येत असताना पाहायला मिळतोय. नामी संधी राहील बंटी बद्रिकेसाठी मोठे स्ट्रोक खेळण्याची. कारण अद्याप आपण पाहिलं ना तर षटक क्रमांक 4 चालू आहे. 20 बॉलचा खेळ संपलाय, एकही षटकार पाहायला मिळालेला नाही. हाफ ट्रॅकर बॉल, बाची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडेल. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात 4. हा चौकार. माननीय जय माता दी दिगोडेचे पुरस्कर्ते स्पॉन्सर दिगोडेच्या राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व मयूरजी खरस साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन असतवा. मयूरजी खरस जय माता दी दिगोडेचे टीम ओनर, यशस्वी आयोजक आणि त्यांच्या समवेत प्रतीक पाटील यांचे इथे आगमन झाले. प्रतीक पाटील आणि अजित पाटील तिन्ही मान्यवरांना विनंती करेन का आपण आसनस्थ व्हायचे. धन्यवाद. भावी सरपंच प्रतीक पाटील आणि अजित पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर जिथे नशिबाने साथ दिली चौकाराला, जिथे मात्र आपण पाहिलं तर धावफलकावरती आहे त्या 29-3. बंटी बद्रिके नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल, नो बॉल. उसळी घेतलेला बॉल अगदी बॅकफुटला आला होता. क्रीजचा वापर अगदी क्लोज कॅमेरा व्ह्यूजने आपण पाहत आहोत. बॅकफुटला येत असताना अगदी टॉप ऑफ द बाउन्स हुक करण्याचा प्रयत्न. अगदी साईड कॅमेरा अँगलने फ्रंट व्ह्यू आपण पाहत आहोत. हा फ्रंट व्ह्यू इथे दाखवण्यात येतोय. तदनंतर बॅटिंगची लिडिंग एज घेतली, फाईन लेगला बीट केलं, सीमारेषेच्या बाहेर चौकार निघालाय. फ्रीजचा बॉल, पुन्हा एकदा नामी संधी राहील बंटी बद्रिकेला. पुढचा चेंडू उजव्या येशीच्या बाहेर. इथे मात्र पाहायला मिळतोय जास्तीचाच बाहेर निघणारा हा चेंडू जिथे दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. जय पवार सर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. एक लेजेंडरी क्रिकेटर, रिव्हर्सचा बादशहा. यावेळेचा बॉल वेगाने टाकलाय. कदाचित दुखापत झाली या खेळाडूला. अगदी वेगाने चेंडू शरीरावरती आदळला आणि खेळाडू भावना आहे इथे जपली जाते. पहा, कोणत्याही स्वरूपाची मोठी इजा झाली ना त्याची जाणीव करून घेतली जाते.
अनेक वेळेला एकत्रितपणे खेळाडू खेळतात. त्याचंच कारण आहे की कोणत्याही स्वरूपाची मोठी इजा होऊ नये यासाठी एकत्रितपणे आले. ॲक्शन रिप्ले पहा. ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी मानेच्या भागावरती चेंडू आढळला होता. डॉट बॉल येतोय. फ्री हिटचा चेंडू निर्धाव. 31-3 पुढचा चेंडू. उजव्या शीच्या बाहेर पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एखाद्या लॉंग टेनिसचा रॅकेट फिरवावा त्या रीतीने बॅट फिरवली होती. उसळी घेणाऱ्या बॉलसाठी डीआरएसचा वापर. अर्थात ही जी इनिंग आहे ना ती सर्वाधिक जास्त चर्चेची डीआरएस साठीच राहील. डीआरएसचा वापर पुन्हा एकदा करण्यात येतोय. उसळी घेणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. धावा आलेला नाही आहेत याचंच कारण राहू शकतं की प्रत्येक वेळेला इथे वारंवार डीआरएसचा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळाला. नो बॉल. नो बॉल. सक्सेसफुल होत असताना आपण डीआरएस बंडीचे पाहायला मिळालेत. कारण ज्या वेळेला त्याने डीआरएस घेतलाय त्या वेळेला सक्सेसफुल झालेले पाहायला मिळाले. कारण रनआउटसाठी त्याने डीआरएस घेतलेला पाहायला मिळाला होता. तो तिथे अगदी त्याला जीवदान मिळालं. फ्री हिटचा चेंडू राहील. स्ट्राईक इन वरती आहे तो. अर्थात दिनेश पाटील साठीचा हा चेंडू पुन्हा एकदा उसळी घेतोय. वारंवार या धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये बहाल करण्यात येत आहेत. या लाईफ लाईन ज्या तुम्ही देताना बॅटिंग करणाऱ्या संघाला किंवा अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना सुरुवातीच्या षटकामध्ये प्रथमेशने जी गोलंदाजी केली याधीचे षटक अगदी छोटे ठाकूरने निर्धाव टाकलं होतं. परंतु या षटकामध्ये धावा जास्तीच्या आल्यात. पुन्हा एकदा नो बॉल राहील. धावफलकावरती धावा आहेत त्या एकंदरीत 35 ऑन दी बोर्ड. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसरी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एका बाजूला मुरबी आणि एका बाजूला दिघोडे. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज. फ्री हिटचा चेंडू आहे. धाव तर मिळणार नाही. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. फ्री हिटच्या बॉलवरती जिथे मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल. खरं तर तो सूर गवसलाय. सुवर्ण मध्ये सापडला असंच म्हणावं लागेल. अभिजित ठाकूर. उसळी घेणारा बॉल. नो लुक खेळण्याचा प्रयत्न. इथे मान आधीच खाली नेली होती कारण या आधीचा बॉल अगदी चेहऱ्याच्या जवळपास लागलाय. त्या कारणास्तव जिथे मात्र आपण पाहिलं ना तर हा तिखट बाउन्सर कानाच्या जवळून जाणारा त्या कारणास्तव आधीच मान लपवली होती. डोळे काढून घेतले होते. यावेळेला समोर केला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एकच मारला. सॉलिड मारलाय. आकर्षक षटकार. आयवा कॅटसाठी देखील पारितोषिक आहे आणि या स्पर्धेचे आयोजक तथा आपण पाहिलं तर 24 इव्हेंटचे सर्वेसर्वा संदीप पाटील साहेब यांनी आयवा कॅट टिपला आणि त्यासाठी एक आकर्षक पारितोषिक आणि तीही एका हातामध्ये उडी मारून. क्या बात आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सातत्याने चर्चेची विषय राहिली होती. भाऊक करणारी. अर्थात चॅम्बोला ज्यावेळेला बाईक मिळाली त्यावेळेला त्याने आपल्या भावना प्रकट करत असताना म्हणाला होता की संदेश दादा जदवर माझ्या बाईकवरती बसत नाहीत तदवर मी ती बाईक चालवणार नाही. अर्थात तेही चांगल्या दर्जाचे बोरले गावाचे ॲज अ कॅप्टन म्हणून ज्यांना आपण पाहतो एक चांगला झेल त्यांनी मात्र टिपलेला पाहायला मिळाला. 4 षटक संपले. धावफलकावरती धावा त्या 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. ऍक्शन रिप्ले पाहूयात. पुढे टाकलेला बॉल एकच चुकी केली. छोटे ठाकूरने समोर खेळला. स्ट्रेट हिट आणि ग्रेट हिट पाहायला मिळाला. परंतु स्ट्रेट जेवढा ग्रेट केला ना त्यापेक्षा हा कॅच पहा. एकाच हाताने झेल टिपलाय. त्रेच 41 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद. हा विशाल जितेकर असतील किंवा तेजस म्हात्रे असतील. तेजस म्हात्रे स्वतः पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. विशाल जितेकर स्वतः एक आपण पाहिलं उच्च शिक्षित आहेत. कालचा दिवस आपण पाहिला होता. मयूर वाघमारेची एक रील जास्तीची व्हायरल झाली होती. कालच्या दिवशी मयूर वाघमारेचा ब्लॉग जास्तीच्या चर्चेचा राहिला. लहान मुलं जी आल्यात ना जी शाळा जर का तुम्ही शाळा चालू असेल तर कृपया करून पारगाव आणि मला वाटतं दापोलीच्या बॉर्डरवरती स्कूल आहे. शाळा जर चालू असेल तर कोणीही कोणताही विद्यार्थी इथे आला तर पालकांना बोलून तुम्हाला घरी सोडण्यात येईल. 41-3 गोलंदाजीमध्ये फेरबदल. विश्वनाथ जाधव. विश्वनाथ रोहिदास जाधव. जाधव पाडा अगदी या विभागाला आणि या अगदी आपण पाहिलं तर धानिव गावाला बिलॉंग करणारा वसई तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील एक हरहुन्नरी खेळाडू. ब्लॅक डायमंड इन टेनिस बॉल क्रिकेट.
पहिला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय, इथे धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल का? तर नाही, इथे धाव मिळणार नाही. तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकत नाहीये. डॉट बॉल आलाय. सिक्सर सुप्रीमो अर्थात केतनजी सेठ यांनी आणलेली आणखीन एक आवृत्ती आपण पाहतोय. हा जो बॉल आहे त्या बॉलला एक ग्रीप आहे, विशेष करून लेदर बॉलची ग्रीप असते त्या रीतीने हा येलो कलरचा बॉल वापरला जातो मैदानाच्या आतमध्ये. हे एक मॅजिकल षटक म्हणून ज्याला आपण पाहत आहोत. हा चेंडू तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला सिक्सर सुप्रीमो त्यावरती प्रिंट करण्यात आलाय. रायगड प्रीमियर लीग सेठ इंटरप्राइजेस अर्थात केतनजी सेठ यांची ही सेठ इंटरप्राइजेस ज्यांच्या माध्यमातून हा चेंडू स्पॉन्सर करण्यात आला. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. केवळ एकेरी धाव आयुष कोळीला आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. धावफलकावरती धावा त्या 42, 42 ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा लक्ष वेधेन, छोटी जी मुलं आले, जर का तुम्ही केतनसाठी आलात, पवनसाठी आलात, परंतु जर शाळा बंद करून आला असाल तर तुमच्या शाळेमध्येच इथे ग्वाही देण्यात आली की शाळेमध्येच जाऊन ही सूचना देण्यात येईल आणि पालकांनाही आमंत्रित करण्यात येईल. 42-3 पाचवं षटक प्रगतीपथावरती आपण पाहत आहोत. विश्वनाथ यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला पुल केलाय आणि तो होतोय सक्सेसफुल. बॉलला केलं गुल. येतोय षटकार. बॉलची मागणी करण्यात येते. बॉल अगदी लांब लचक स्ट्रोक पाहायला मिळाला. बंटी जनार्दन बद्रिके रायगड प्रीमियर लीगची कार त्याच्या नावावरती राहिली आहे आणि काय बॅटिंग करतोय हा त्याचा अंदाज जो आहे ना तो प्रत्येकाला भावूक करणारा राहिला आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या सद्य परिस्थितीमध्ये तो बॅटिंग करतोय ना, 10 मधले 9 जण म्हणाले असते की मी एकटाच पडलोय, जो आघाडीला आलोय, परंतु हा प्रतिस्पर्धेला सांगतो की मी एकटाच बस आहे. 17 बॉल 16 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. चांगल्या दर्जाचा खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. विशूच्या आगे षटकार आलाय. पुढचा चेंडू 9 चेंडूमध्ये 6ची अगदी आपण पाहिलं तर 6 नो बॉल 3 वाईट एक्स्ट्रा आल्या त्या 16. उसळी घेणारा बॉल अगदी उद्वेशीच्या बाहेर इथे दंडित करण्यात येईल. एक्स्ट्राचा भडी मारच झालाय जणू. संघाची धावसंख्या 49 धावा धावफलकावरती आहेत. पावसाचं आगमन पुन्हा एकदा पाहायला मिळतं. धोधो कोसळणारा पाऊस, चिखल चहू बाजूला अगदी हिरवगार गालीच्या आणि त्यामधून मार्गक्रमण करणारे हे चेंडू आणि खेळाडू. यावेळेचा बॉल आणखीन एक ट्रेडमार्क जिंकाऊनचा तितकाच लांब. या पटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळाल्यात संपूर्ण अर्धा डझन. षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 55 धावा धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग करतोय तुफानी अंदाजामध्ये. अगदी विश्वनाथ जाधवचं स्वागतच केलंय जणू. 55-3 अर्धशतक कंप्लीट झालंय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय कुमारी जीवा इलेबंदा मुरवी या टीमचं 55-3 बंटी बद्रिके मैदानावरती लढतोय. तो बॅटिंग करतोय. संघाच्या अडचणीमध्ये तो सामोरा जात असताना पाहायला मिळालाय. परिस्थितीला सामोरं जातं अगदी या अडचणीच्या समयी. संघाचा कर्णधार आणखीन एक अविश्वसनीय स्ट्रोक. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय, अनस्टॉपेबल बॅटिंग बाय बंटी बद्रिके. धाव मिळतील 4. आणखीन एक चौकार. अभिजित ठाकूरचा बॉल काय त्याला लागला, तो खडकून जागाच झालाय जणू. काय बॅटिंग करतोय. यावेळेला आणखीन एक खेळ एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय, विलोभनीय स्ट्रोक. षटकार. धावा धावफलकावरती 65 ऑन दी बोर्ड. मारायचं तर टॉपच्या लात मारायचं आणि मारलंय तर कोणाला आयकॉन खेळाडूला मारलंय. धुतलं. अहो डिटर्जंटचा वापरच केला नाही या षटकामध्ये.
पाऊस पडतोय आणि गोलंदाजाची धुलाई. तब्बल या षटकामध्ये 24 आल्या. संघाची धावसंख्या 65 बनली आहे. 10 जिथे 42 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय बंटी बद्रिके. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये जिथे मात्र आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं एकंदरीत निर्धाव षटक देखील आलं होतं. हे आवर्जून उल्लेख करायला हवा. निर्धाव षटक येऊन देखील आपण पाहिलं तर बनल्यात 65 धावा धावफलकावरती आहेत. आयुष कोळी दिघोड्याच्या गावाचा आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना तर या बॉलवरती येल्लो कलरचा हा चेंडू जो मात्र ग्रीप असलेला वापरला जातोय आणि त्यावरती आपण पाहिलं तर सर्वाधिक महागड षटक विश्वनाथ जाधवने 24 धावांचा हाताळलेलं पाहायला मिळालंय. 65 बनल्यात. आयुष कोळी गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. आणखीन एक उद्योन्मुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. एक उभरता सितारा गोलंदाजी मार्कवरती. उसळी घेणारा चेंडू इथे मात्र पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अवांतर धाब्याने सुरुवात झाली आहे षटकाची. 66 धावा धावफलकावरती आहेत. 20 बॉल आणि 42 धावा. तुफानी आणि जिथे झंझावाती खेळ करत असताना बंटी बद्रिकेला आपण पाहतो आहोत. पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेला देखील उजव्या बाहेर राहिला होता. वारंवार मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न दिनेश पाटील करत असताना पाहायला मिळतो. 10 बॉल 6 वरती तो नॉट आउट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ना ज्या वेळेला नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर उभा आहे त्याची बॅट बोलतीये तिथे तुम्हाला सिंगल काढायची आहे, स्ट्राईक त्याला रोटेट करायची आहे. ही गोष्ट क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती फार महत्वाची राहते. टरबुजाला बघून खरबुजाही रंग बदलतो ही एक ओळ आहे. परंतु तशा गोष्टी सातत्याने होतातच अशा गोष्टी नाही आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरचा बॅटर चांगली बॅटिंग करतोय. धावफलकावरती 66 ला 3 आहेत. बंटी बद्रिके स्ट्राईक जिथे नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. पुढचा चेंडू हलक्या हाताने आता मात्र संयमाने केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. सिंगल मिळते. पुढचे 4 बॉल जिथे मात्र फेस करत असताना बंटीला आपण पाहू धावफलकावरती 67 बनल्यात. 67 ऑन दी बोर्ड. 4 संघांना अगदी ग्रुप स्टेज मध्ये आपण पाहतो आहोत. चौथ्या दिवशी ग्रुप खेळत असताना पाहायला मिळतो आहे. प्रत्येक 4 संघांना संधी देण्यात आली आहे. लीग स्टेजच्या मॅचेस राऊंड रॉबिन या स्वरूपामध्ये मॅचेस पाहायला मिळतात. काल तारिकभाई सय्यद साहेब यांचं देखील आगमन झालं होतं. खऱ्या अर्थानं बिग बॅशचा हा फॉर्मॅटचा वापर. हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला केला. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषा इथे ओलांडेल. मिळतील धावा 4. हा येतोय सणसणीत चौकार. खेचून मारला. बॅकफुटला आले. ऑन साईडला केला. गॅप मोठा होता आणि तिथे गॅपचा जडू काही सुईमधून धागा अलगद काढावा त्या रीतीने हा चेंडू अलगद काढला 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध. निष्णात बॅटर बॅटिंग करतो. 71 ला 3. उसळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा यष्टिरक्षकाचा वेध घेईल. मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवले होते काही चेंडू. आता मात्र निसंशयपणे असंही म्हणता येईल ना की हा चेंडू मागील काही चेंडूंच्या तुलनेमध्ये चांगला राहिला. कारण हा चेंडू शरीरापासून जवळ ठेवला होता. रूम दिला नाही. चांगली गोलंदाजी. यावेळेला फटका फसलाय. झेल बनू शकतो. क्षेत्ररक्षक स्वतः प्रथमेश मात्रे चेंडूच्या खाली येतं. त्याने झेल टिपला आणि मॅचची गोल्डन विकेट फलंदाज बंटी बद्रिके बाद.